नमस्कार. आज आपण पंचायत समितीवरती जिल्हा परिषदची लहान पोरं इथे घेऊन आलेले आहेत. तर यांना घेऊन येईपर्यंत काय वेळ आली की आणि कशा प्रकारचं तुमचं आंदोलन आहे? खरं तर हे ठाणे जिल्हा, पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येक पंचायत समितीवर हे आजचं आंदोलन आहे. मुलांना दुपारी दिलं जाणारं मध्यान्ह भोजन याचा धान्य पुरवठा गेल्या जून जुलैपासून झालेला नाही आणि त्याच्या संदर्भामध्ये जेव्हा माहिती काढली जाते त्यावेळेला सरकारचं आणि ठेकेदाराचं ॲग्रीमेंट झालेलं नाही आणि म्हणून हा धान्य पुरवठा झाला नाही असं कारण पुढे येतं आहे. मला सांगायला खंत वाटते की एका बाजूला या पालघर जिल्ह्यामध्ये हजारो कोटीचे प्रोजेक्ट येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारी जी छोटी मुलं आहेत त्यांना धान्य पुरवठा होत नाही, अशी लाजिरवाणी बाब या आजच्या दिवशी समोर आलेले आहे. खरं तर हा जो दिला जाणारा पोषण आहार आहे, मध्यान्ह भोजन आहे, त्याच्या संदर्भामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होताना दिसतोय. याची चौकशीसुद्धा झाली पाहिजे. याचं कारण मी तुमच्यासमोर मांडतोय की काल वाडा तालुक्यातल्या सांगे या शाळेमध्ये संघटनेचे कार्यकर्ते गेले आणि त्या ठिकाणी जे शिजवलं होतं ते एका टोपामध्ये तांदूळ होता, थोडं मीठ टाकलं होतं आणि थोडी हळद, फक्त कलर दिसत होता. आणि चव रजिस्टर जर बघितलं त्या चव रजिस्टरमध्ये लिहिलं होतं कालच्या दिवसाचं की डाळ आहे, चण्याची भाजी आहे, लोणचं आहे आणि भात आहे. म्हणजे किती मोठी दिशाभूल याच्यावरून आपल्या लक्षात येतं की किती मोठा भ्रष्टाचार होत असेल. परंतु भ्रष्टाचार जो होतो त्याची चौकशी झाली पाहिजे. दुसऱ्या बाजूला आमच्या मुलांना तात्काळ हा धान्य पुरवठा झाला पाहिजे. त्या बाबतीत या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य रानडे साहेब यांनी आजच तशा पद्धतीचा आदेश काढला. म्हणजे श्रमजीवीचे जे काही आजचं आंदोलन आहे, या छोट्याने हे आंदोलन जिंकलेलं आहे, या शाळेतल्या मुलांनी हे आंदोलन जिंकलेलं आहे. एवढं जे आंदोलनाच्या बाबतीत मी सांगितलं. दुसरी गोष्ट, आता जिल्हा परिषद शाळेअंतर्गत हा जो ठेका ज्या व्यक्तीला दिला जातो तो ठेकेदार संबंधित शाळेवरती धान्य पूर्णपणे पुरवतो का, याच्याबद्दल काय सांगाल? खरं सांगायचं झालं तर अजूनपर्यंत ठेकेदार आणि सरकारचं ॲग्रीमेंट होत नाही. याच्यातच आपल्याला लक्षात आलं पाहिजे की याच्यामध्ये किती मोठा गोडबंगाल असू शकतं, ठेकेदाराचा किती मोठा फायदा असू शकतो. जर बघायचं झालं तर माझ्या माहितीप्रमाणे वाडा तालुक्यामध्ये या जिल्ह्याचं गोडाऊन आहे आणि या जिल्ह्याच्या गोडाऊनमध्ये हे तांदूळ गेल्यानंतर तिथे सुद्धा अफरातफरी होते आणि तिथून गेल्यानंतर शाळेमध्ये माझी विनंती राहील आजच्या दिवशी सर्व शिक्षकांना की पहिल्यांदा जे धान्य आलं ते वजन करून घ्या आणि तेव्हाच रेकॉर्डवर आणा. तर जर समजा 5 किलो वजन कमी असेल तर या पालघर जिल्ह्याच्या जिल्हा परिषद शाळा बघा किती आहेत, किती मोठा भ्रष्टाचार यातून दिसेल. आणि म्हणून माझं सर्व शिक्षकांना सांगणं आहे की आलेली जो काही धान्य आहे हे वजन करूनच रेकॉर्डवर आणा. असं त्यांचं हे 50 किलो आहे असं गृहीत न धरताना ते रेकॉर्डवर आणून वजन करून रेकॉर्डवर घ्या. एवढंच आजच्या दिवशी मी सांगेन. काय सांगतील? आज पंचायत समितीला तुमचं आंदोलन होतं, व्हिडिओ साहेबांना तुम्ही भेटले, त्यांनी काय काय तुम्हाला आश्वासन दिलं किंवा काय पत्र वगैरे दिलं का? आजच्या दिवशी हा संघटनेचा जो आंदोलनासाठी आम्ही पंचायत समितीमध्ये आलेलो आहे आणि त्यासाठी या जिल्हा परिषदेने आम्हाला लेखी दिलेला आहे. जो काय साठा आहे तो आमच्याकडून पुरवण्यात येईल. परंतु मला या सरकारला सांगायचे आहे का आपल्याकडे साठा नाही आणि जी आदिवासी मुलं शिकतायत आदिवासी गावपाड्यात आणि त्यांना कुठल्याही सरकारला बियाला योजना नाही, योजना होत्या त्या बंद या 2 महिन्यापासून केल्या. पण या सरकारला वाढवण पोर्ट, सुपर हायवे हे कोट्यावधीचे प्रकल्प करायला त्यांच्याकडे पैसे आहेत. हेच मला सांगायचे आहे का यापुढे सरकारने हे कानावर घेतलं नाही तर आम्ही सर्व आदिवासी मुलं हे हायवेच्या दिशेने चालत मंत्रालयावर आंदोलन करू, एवढे या सरकारला सांगायचे आहे. या मुलांना किती महिन्यापासून पोषण आहार मिळत नव्हता वेळेवरती आणि हे मुलं कुठल्या शाळेमधले आहेत? ही प्रत्येक जिल्हा परिषद शाळेची मुलं आहेत आणि 2-3 महिन्यापासून सरकारकडूनच हे धान्य येत नाही. त्यासाठी आज आम्ही आंदोलनाला उतरलेलो आहेत. प्रत्येक जिल्हा परिषदच्या शाळेची मुलं घेऊन प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात आमचं मोर्चा आहे.
तुम्ही सांगितलं की सरकारकडून धान्य येत नाही आहे, पण संबंधित ठेकेदाराला ज्या कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याच्याकडे धान्य उपलब्ध आहे किंवा नाही याची माहिती तुम्हाला कोणी दिली का? अशी अजून आम्हाला काही माहिती भेटलेली नाही, परंतु आज धान्य आमच्या मुलाला भेटत नाही, त्याकरता आम्ही या सरकारला जाब विचारायला आलेलो आहे. दिसत आहे